धन्यवाद येशूला. देवाचं वचन विश्वासने आहे, वचन सत्य आहे, वचन सामर्थ्य बनलेलं आहे. वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य कोण सांगणार का मंडळीमध्ये वचन? धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. मला रात्री जर कोणी म्हणलं ना तर 2 शब्द आम्हाला प्रभूमध्ये सांगा की रात्री 2 वाजता उठून मी सांगू शकतो आणि ह्याच आवाजामध्ये. हालेलुया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. प्रभूचं वचन जरा ऐकत असताना पुष्कळ बहिणी आहेत, पुष्कळ भाऊ आहेत. अंतःकरण कसं चाललेलं आहे? अस्वस्थ झालं. अंतःकरण अस्वस्थ आहे. कशामुळं? समस्या आहे, आजार आहे, त्रास आहे, क्लेश आहे, अडचणी आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं अस्वस्थपणा झालेला आहे, अस्वस्थपणा वाटत आहे. कधी कधी मला भाऊ प्रार्थना करा, रात्रभर मला झोप आली नाही, बेचैन झालं, असं झालं, अस्वस्थपणा. परंतु प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करत आहे. बायबल सांगतं देवाचं वचन अत्यंत विश्वासने, परमेश्वराचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. किती बहिणी, खरं किती बहिणी आहेत का त्यांच्या जीवनामध्ये अस्वस्थपणा आहे, बेचैन आहे, बेचैन आहे. कोण नाही मंडळीमध्ये? आमेन. आहे का कोण? आज त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार. आमेन. कोण नाही? आज जर तुमच्यामध्ये कोण अस्वस्थपणा नाही तर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा. देवा, ज्या बहिणी अस्वस्थ आहे, ज्या बेचैन झालेल्या आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्या प्रॉब्लेममुळे, त्या बंधनामुळे त्यांचं जीवन हैराण झालेलं आहे. हे देवा, प्रार्थना ऐका. परमेश्वर प्रार्थना ऐकतो. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय यामधून आम्ही पाहत असताना प्रभूच्या वचनामध्ये आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत पुढे आशीर्वाद देणार त्या प्रभूला धन्यवाद असो. आणि मग देवाचं गौरव, देवाची स्तुती, प्रभूची आराधना, प्रभूचा गौरव करत असताना योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय, योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय 1 ते 3 वचनापासून आम्ही काही वचन वाचू. यामध्ये पवित्र आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार. देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवणार. आज जर आम्ही अस्वस्थ आहे, आज जर आमचं जीवन अस्वस्थपणे झालेलं आहे, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वादळ आहेत, संकट आहे, क्लेश आहे, परंतु देव तुम्हाला आणि मला धीर देत आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवत आहे. आणि मग प्रभूचं वचन बायबल काय सांगते पहा. योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय आणि 1 ते 3 वचनापर्यंत वाचत असताना सर्वात प्रथम आपण पहिलं वचन वाचू. या पहिल्या वचनामधून वाचत असताना पवित्र आत्मा आमच्याशी बोलत आहे. काय म्हणते वचन पहा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा. प्रभूवर विश्वास ठेवा. आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. असा भाऊ बोलत नाही किंवा पास्टर बोलत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले शब्द आहे. परमेश्वर स्वतः प्रभू म्हणतो तुमच्यापैकी आज या ठिकाणी जर कोणती बहीण आहे, कोणता भाऊ आहे, कोणते लेकर आहे, तर परमेश्वराचं वचन तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुमचं आणि माझं जर अंतःकरण अस्वस्थ आहे, बेचैन आहे, त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, हे राहू नाही. म्हणून प्रभू आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. मग आमचं अंतःकरण अस्वस्थ राहू नये यासाठी तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? प्रभूचं वचन सांगतं तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा. आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रभू म्हणतो काय म्हणतो वचन? देवावर विश्वास ठेवा. जी बहीण देवावर विश्वास ठेवती, जो भाऊ देवावर विश्वास ठेवतो, जे लेकरं देवावर विश्वास ठेवतात, बायबल सांगतं त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत. कारण त्यांचा विश्वास जो आहे तो कुणावर आहे? कोणत्या व्यक्तीवर नाही, कोणत्या माणसावर नाही, तो त्यांचा विश्वास प्रभूवर आहे.
त्यांचा विश्वास येशूवर आहे. आणि मग प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना या ठिकाणी जर माझं मन अस्वस्थ आहे तर मी प्रभूच्या घरामध्ये येऊ शकत नाही, मी प्रभूजवळ जाऊ शकत नाही, मी प्रभूजवळ हात जोडू शकत नाही. का तर अस्वस्थ माझं मन आहे, बेचैन झालेलं आहे. बेचैन झालेला माणूस तिकडं घेतल्या घालत असतो, फिरत असतो इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं. परंतु प्रभूचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्य बोललेलं आहे. परमेश्वराचं वचन विश्वास नाही. जर तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी जर असं कोणी अस्वस्थ मनाचं असेल तर प्रभूचं वचन सांगतं त्याने देवावर विश्वास ठेवा, त्याने देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधी लज्जित आणि फचित होतो. बायबल सांगतो, स्तोत्र करता मी वाचत असताना 34 अध्याय, पहा त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. कधी आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, आम्ही प्रभूकडे पाहत आहे, आम्ही प्रभूला आमचं जीवन समर्पित केलेलं आहे, आमचं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. जर आम्ही प्रभूकडे पाहत आहे, आम्ही येशूकडे पाहत आहे तर आमचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. बायबल सांगतं, बायबल काय म्हणतो वाचा बरं जरा. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले, प्रकाश पावले, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले. आज मी अस्वस्थ मनाचा मनुष्य आहे, आज मी त्रासामध्ये असणारा मनुष्य आहे, आज मी क्लेशामध्ये असणारा मनुष्य आहे, आज मी क्लेशामध्ये असलेली बहीण आहे, आज मी बेचैन झालेली बहीण आहे. पण मी माझ्या प्रभूकडे पाहत आहे, मी माझ्या येशूकडे दृष्टी लावलेली आहे, मी माझ्या प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, जितक्याने त्याच्याकडे पाहिले, जितक्याने त्याचा विश्वास ठेवला, तितक्याला त्याने मुलं होण्याचा अधिकार दिला. स्तोत्र करता 34 आणि 5 वचनामध्ये म्हणतंय, जितक्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार आमेन, हालेलुया. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. का काळवणार नाही? कारण आम्ही प्रभूकडे पाहतो, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वर सहाय्य करणार आहे. आज माझी समस्या आहे, खूप मोठा माझा प्रॉब्लेम आहे, खूप माझी मोठी अडचण आहे, खूप माझं जीवन हैराण झालेलं आहे, वादळ झालेलं आहे. परंतु प्रभूचं वचन सांगतं, याकोबाचं पत्र वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तुमच्यापैकी कुणी दुखनाईत आहे काय? तुमच्यापैकी कुणी दुखनाईत आहे काय? तुमच्यापैकी कुणी बंधनात आहे काय? त्यांनी काय करावं? आम्ही वचन वाचत असताना मला वाटतं याकोबाचं पत्र आणि 4था अध्याय त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगते, तुमच्यापैकी कुणी दुखनाईत आहे काय? काय म्हणते वचन पहा, तुमच्यापैकी कोणी दुखनाईत आहे का? तुमच्यापैकी कुणी दुखनाईत आहे का? दुखनाईत म्हणजे आजारामध्ये. मग आजार जो येतो, कोणताही आजार बघा, पहिल्यांदा काय होतं? ताप येतो. मग ताप यायला, ताप उतरला नाही, मग काय होतं? फ्लू होतो, नाहीतर टायफॉइड होतं. आणि मग त्याच्यामध्ये आजार बळावत जातो आणि तो आजार कुठे घेऊन जातो? आम्हाला मृत्यूकडे नेण्याचा. परंतु प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी, तुमच्यापैकी कुणी दुखनाईत आहे का? तुमच्यापैकी कुणी आजारामध्ये आहे का? तुमच्यापैकी कुणी अस्वस्थ आहे का? त्यांनी काय करावे? तुम्हापैकी कोण दुःख भोगत आहे का? तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे का? त्याने प्रार्थना करावी. त्यांनी प्रार्थना करावी. तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे का? तुमच्यापैकी कोणी अस्वस्थ आहे का? त्यांनी काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना कर. आता मी अस्वस्थ झालेला आहे, मी बेचैन झालेला आहे, मी दुःख भोगत आहे, मी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? म्हणजे प्रार्थना करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? प्रार्थना म्हणजे काय? देवासाठी बोलणं. प्रार्थना म्हणजे, देवा मी आज दुःखी आहे, देवा मी कष्टी आहे, देवा मी बंधनामध्ये आहे, देवा मी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे, मी मोठ्या वादळामध्ये आहे. तुम्ही आणि मी प्रार्थना करू. काय पण राहू द्या, किती पण मोठी समस्या राहू द्या, प्रार्थना महत्वाची आहे. विश्वासाने केलेली प्रार्थना करण्यास, कार्य करण्यास प्रबळ असते, सामर्थ्य भरलेले असते. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, तुमच्यापैकी प्रभूचं वचन सांगतं, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा. आम्ही देवावर विश्वास ठेवणार, प्रभूवर विश्वास ठेवणार आहे.
तुम्ही जर कोणत्या माणसावर विश्वास ठेवायला इथं आलेला आहे, कोणत्या भाऊवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला त्यांच्यापासून सहाय्य मिळणार नाही, त्यांच्यापासून तुम्हाला आरोग्य मिळणार नाही, त्यांच्यापासून तुम्हाला काही मिळणार नाही. पण एक आहे, जर तुम्ही येशूला भेटण्यासाठी येशूवर विश्वास ठेवण्याकरता येशूवर विश्वास ठेवून जर तुम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये आलेला आहे, तर प्रभूचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी काय म्हणतं वचन, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. पुष्कळ. काही चिंता करायची नाही. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही देवाला विनंती करतो. किती बहीण कोणाला निवडले देवाने, कुणाकुणाला हाक मारली, कुणाकुणाला निवडलं. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा मग आज आम्हाला निवडलेलं आहे. देवाची इच्छा काय, तुम्ही निवडलेला, देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे, देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, हाक मारलेलं आहे. कशासाठी मागितली तुम्हाला देवाने, का निवडलेलं आहे? देवा आम्हाला 2 BHK दे, देवा आम्हाला 4 व्हीलर दे. ह्याच्यासाठी देवा निवडले का तुम्हाला? कशासाठी निवडले देवाने? का निवडलेलं आहे? जे दुःखामध्ये आहे, जे कष्टामध्ये आहे, जे बेचैन झालेलं आहे, ज्यांचं अंतःकरण अस्वस्थ आहे, त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आम्ही विसरतो देवाने मला का निवडलेलं आहे, आम्ही विसरतो प्रभूने मला का हाक मारली, आम्ही विसरतो देवाने मला का पाचारण केलेलं आहे, देवाने मला या जागेत का उभा केलेला आहे, नेमका आम्ही विसरतो. आणि आम्ही एकच प्रार्थना करतो, हे देवा आता माझं पत्र्याचं शेड आहे, माझं बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे. हे देवा मला 4 व्हीलर पाहिजे. हेच प्रार्थना करतो. अहो तुम्ही निवडले कशासाठी हे तुम्ही विचार करा. पहिल्यांदा निवडलेल्या प्रभूने तुम्हाला जे लोक बंधनात आहे, जे लोक त्रासात आहे, जे क्लेशात आहे, त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रभूने निवडलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही त्याला बाहेर काढा, देवाचं राज्य तुमच्यामध्ये येऊ द्या, त्याच्या बरोबर सगळ्यात गोष्टी मागा. नेहमी आमच्याही सांगायची, पैशाच्या मागे पळायचं नाही बाबा, पैशाच्या मागं अजिबात पळायचं नाही. आणि मी अजूनपर्यंत तेच केलंय, पैशाच्या मागं पळत नाही, माझ्या मागं पळत येते. हालेलुया. जगातल्या गोष्टीकडे आम्हाला पळायचं नाही, जगातल्या गोष्टीकडे धावायचं नाही, तर आम्हाला प्रभूकडे धावायचं आहे, प्रभूचं राज्य आम्हाला मिळवायचं आहे. कारण आमचा विश्वास आहे, मी जर प्रभूचं राज्य माझ्यामध्ये आहे, प्रभू माझ्यामध्ये आहे, जगातल्या गोष्टी सगळ्या माझ्या आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी मी वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं, माझ्या पित्याच्या घरात राहायच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. पुढे काय म्हणते? नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलो असतो. मी तुमच्यासाठी जागा तयार करावायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जागा तयार आहे. किती वेगवेगळ्याची जागा तयार आहे. आमेन, हालेलुया. आत्मरोधा कुणाकुणाची जागा तयार आहे. आमेन, हालेलुया. जागा घेतलेली आहे हो सचिन भाऊ, जागा घेतलेली आहे. बांधायला पैसे पण लागतात का नाही? तिथं पैसे नाही, काय नाही, आपोआप बांधा चालू होणार. आणि प्रभूचं वचन मी सांगत आहे, प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. आमेन, हालेलुया. पृथ्वीवर जे बांधणार ते स्वर्गात बांधलं जाणार आहे. किती जण पृथ्वीवर बांधणार आहे? काय बांधणार? काय बांधणार? त्याकडे बघू नका, माझ्याकडे बघा. मुलाकडे बघू नका. पृथ्वीवर आम्ही जे काही बांधणार ते स्वर्गात बांधलं जाईल. आमेन. मग पृथ्वीवर बांधणार तुम्ही पृथ्वीवर ज्यावेळेस बांधता त्यावेळेस आम्ही म्हणतो चांगला भक्कम बांधकाम करा, चांगलं बांधा, व्यवस्थित बांधा, पडायला नाही पाहिजे. मग भूकंप येऊ द्या, काय येऊ द्या, काय येऊ द्या, पडायला नाही पाहिजे, आपण चांगलं बांधतो, तरी पण ते बांधकाम पडते, तरी पण ते चिरतंय. मग कसलं बांधकाम करणार? कसलं बांधकाम करणार? प्रभूचं वचन बायबल सांगता, 1 कोरिंथी 3 अध्याय 10व्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन अत्यंत विश्वास नाही. काय म्हणतं वचन? आम्ही बांधायला पाहिजे, पृथ्वीवर बांधायचं. कसं बांधायचं?
विटाने हाताने विटाने सिमेंटनी सळया या बांधकाम नाही, या बांधकामाचं परीक्षण होणार, याचा नाश होणार. पण आमचं बांधकाम टिकण्यासाठी आज आम्ही काय बांधायला पाहिजे, कसं बांधायला पाहिजे, प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रभूचं वचन सांगतंय काय म्हणजे वचन, या पायावर कोणी सोने, कोणता पाया, एकच पाया आहे, त्याच्या पायामध्ये त्या पायावर टिकणार असं बांधकाम आहे. बायबल सांगत दोन माणसं आहेत, दोन माणसांनी घर बांधायला चालू केलं. एक सचिन बांधत आहे, एक इलाई बांधत आहे. दोघा पण बांधकाम चालू केलेलं आहे. सचिन बांधायला आहे, कसं बांधकाम करत आहे, खडकावर बांधायला आहे. इलाई बांधकाम करत आहे, कसं बांधकाम करत आहे, वाळूवर बांधकाम करणार आहे. कुणाचं टिकणार, हा सचिन भाऊ सांगणार, कुणाचं टिकणार, वाळूवर बांधकाम टिकणार का खडकावरचं, हा हा खडकावरचं कसं बघा, खडकावरचं कसं आम्ही पाहतो, वाळूवर बांधकाम केलं, पाऊस आला केला, वाळू खालून सरकते, घर खाली. खडकावर बांधल्यानंतर कसं खडक कितीतरी वाढ आलं, ऊन आलं, वादळ आलं तरी पण काही होत नाही. का होत नाही याचं कारण आहे खडक आहे. आमचा खडक तर ख्रिस्त आहे. प्रभूचं वचन सांगतं आमचा खडक तर ख्रिस्त आहे, त्यावर ही रचलेली मंडळी आहे. आणि ते रचलेली मंडळी जी आहे, या धोंड्यांनी या दगडांनी रचलेली ही मंडळी आहे. ख्रिस्त तर माझा काय आहे, खडक आहे. आणि मग प्रभूचं वचन या ठिकाणी सांगतं वाचा, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, याच्या वाचून दुसरा पाया, याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत. येशू ख्रिस्ताचा जो पाया आहे, याच्या वाचून दुसरा पाया कुणालाही घालता येत नाही. येशू जर माझ्या पक्षात आहे, हो येशू माझ्या बाजूत आहे, येशू माझा पाया आहे, येशू माझा खडक आहे, येशू मला अनुकूल आहे, येशू माझ्या बाजूच आहे, तर मला प्रतिकूल कोण आहे, मला नाश करणारा कोण आहे, मला संपवणारा कोण आहे, मला बाजूला करणारा कोण आहे, मला त्या सैतानाच्या हातात देणारा कोण आहे. प्रभूचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सत्य आहे, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. बायबल सांगतं जो ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने रुपये, या पायावर बघा तर तुम्ही बांधकाम करायचं आहे, पृथ्वीवर बांधकाम करत आहे. या पृथ्वीवर बांधकाम करत असताना परत एकदा वाचा, या पायावर वाघमारे ताई जर माझ्या करता, हा प्रभूचं वचन सांगतं या पायावर कोणी सोने, कोणी रुपये, मोलान पाषाण, लाकूड, गवत, पेंढ्या यांनी बांधतो. जगामध्ये बांधकाम चालू आहे. हे बांधकाम जे आहे, हा हे कोणी बांधतो, बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होणार, स्पष्ट होणार. खरं बांधकाम कुणाचं आहे, स्पष्ट होणार. मग कोण कसं बांधत आहे, कोणी सोन्याने, कोणी रुपये, मूलवान पाषाण नाही, त्या गोष्टीने चांगलं घर बांधायला सुरुवात केलेली आहे. पण परीक्षा होणार, परीक्षा बांधकामाची परीक्षा होणार. आज आम्ही प्रार्थना करतो, आता बांधकाम म्हणजे काय या गोष्टी पहिल्यांदा आम्हाला समजलं पाहिजे. आता मी प्रार्थना करताय, मी प्रभूची सेवा करताय, मी प्रभूचं कार्य करताय, मी प्रभूच्या सेवेमध्ये माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे. माझा पाया एकच आहे, तो म्हणजे माझा ख्रिस्त हा खडक आहे. या खडकावर मी बांधकाम करत आहे. मग ख्रिस्ताचं बांधकाम कसं पाहिजे, ख्रिस्ताचं बांधकाम कसं पाहिजे. ख्रिस्ताचं बांधकाम जो आहे तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. मग कसा राहतो, तो सर्व समर्थ परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये राहतो. आमचं बांधकाम जे आहे त्याचं परीक्षण होणार. आज मी बांधतो, माझं आयुष्य आहे 60 वर्ष आहे, 70 वर्ष आहे. याचं बांधकाम आम्ही 60-70 वर्षामध्ये कोणत्या प्रकारे बांधकाम करत आहे. मी प्रभूने मला निवडलेलं आहे, प्रभूने मला सेवा दिली. मी कोणत्या प्रकारे सेवा करताय, मी प्रभूमध्ये किती लोक आलेले आहेत, मी प्रभूमध्ये किती आत्मे आलेले आहेत, प्रभूने मला निवडलेलं आहे, तर मी किती लोकांना जाऊन सेवा केलेली आहे, किती लोकांना स्वार्थ सांगितलेले आहे, किती लोकांना प्रभूचं वचन मी सांगितलेलं आहे. या गोष्टीचं बांधकाम प्रभू पाहतो. प्रभूचं वचन सांगतं या सर्व बांधकामाचा परीक्षा
त्या बांधणाऱ्या प्रत्येकाकरता प्रत्येकाचे काम उघड होईल. प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील. तो दिवस नेमलेला दिवस ज्या बांधकामासाठी परीक्षा होणार आहे तो दिवस उघडकीस आणील. कारण तो अग्नीसह प्रगट होईल. अग्नीसह प्रगट होईल. प्रत्येकाचे काम कसे आहे प्रत्येकाचे काम बघा, लक्ष द्या, प्रत्येकाचे काम कसं आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. अग्नीने होणार. परीक्षा कशाने होणार? अग्नीने. मग आता कुणी कशाने बांधलेलं आहे? कुणी कशाने बांधलेलं आहे? सोने बांधलेलं आहे, रुपये बांधलेलं आहे, मोलवान पाषाण आहे, लाकूड आहे, पेंड्या आहेत, अनेक गोष्टी बांधलेल्या आहे. मग जर अग्नीने परीक्षा होती, बांधकामाची अग्नीने परीक्षा होणार. सोन्याचं घर जर मी बांधलं काय होणार? पडणार नाही, वितळून जाणार. काय होणार? वितळून जाणार. आम्ही पाहिलेलं आहे, रुपये पण वितळून जाणार, लाकूड पण जळून जाणार, पेंड्या पण नष्ट होणार. कशाने? अग्नीने परीक्षा होत आहे, अग्नीच्या द्वारे परीक्षा होत आहे. मग आमचं बांधकाम कसं पाहिजे? आमचं बांधकाम कसं पाहिजे? अग्नीच्या. हालेलुया. आमचं बांधकाम कसं पाहिजे? अग्नीने म्हणजे सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, निर्धाराने आमची सेवा असली पाहिजे. पण थेसलोनिकराचं पत्र वाचत असताना त्यामध्ये प्रभू सांगतात, आम्ही केवळ शब्दाच्या द्वारे सुवार्ता सांगत नाही. आमची सुवार्ता केवळ शब्दाच्या द्वारे नाही तर पवित्र आत्म्याने भरून निर्धाराने ती आम्ही सांगतो. आणि मग प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना थेसलोनिकराचं पत्र आम्ही वाचतो. बघा, थेसलोनिकराचं पहिलं पत्र आणि 5वा अध्याय, पहिला अध्याय आणि 5 वचनामध्ये काय सांगते? पहिले थेसलोनिक पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये कारण आमची सुवार्ता, कारण आमचं बांधकाम, आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, केवळ शब्दाने नाही. बायबल, आम्ही देवाचं वचन बायबल सांगतो, आम्ही माणसाला खुश व्हावं असं कधी बोलायचं. मी जर म्हटलो आमच्या तानाच्या 1 नंबर आमचा भाऊ आहे, 1 नंबर भाऊ आहे, 1 नंबर भाऊ आहे, 1 नंबर बहीण आहे, 1 नंबर बहीण आहे, आमची सावंत आहे, 1 नंबर बहीण आहे, असं जर मी म्हटलो आमची सावंत आहे, माझं नाव घेतलं करायचं भाऊनी सगळ्यासमोर, आमचं भाऊ म्हणून माझं नाव घेतलं का नाही सगळ्यासमोर, त्यांनी खुश होती. खुश बोलणारं बोलायचं नाही आम्हाला. आम्ही बोलण्यामुळं आमचा प्रभू खुश व्हायला पाहिजे, आमचा प्रभू आनंदित व्हायला पाहिजे. माणसाला खुश व्हावी अशी सेवा नाही तर प्रभूचं वचन सांगतं. काय म्हणतं वचन या ठिकाणी? थेसलोनिकराचं पत्र यामध्ये पौल खूप सुंदर सांगतं प्रभूचं वचन. पहिले थेसलोनिक पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये परत एकदा वाचू आपण. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात. त्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, देवाचं काम करतो. सामर्थ्य म्हणजे त्यामध्ये अग्नी पाहिजे, त्यामध्ये आग पाहिजे, त्यामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे, त्यामध्ये पवित्र आत्म्याची अग्नी पाहिजे. आणि मग या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतो, आम्ही वाचतो आणि प्रत्येकाच्या काम उघडकीस येणार. कसं उघडकीस येणार? तर प्रभूच्या वचनामध्ये लिहिलं आहे. जर 2 मिनिट प्रभूच्या वचनामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगतो प्रभूचं वचन. काय म्हणतं प्रभूचं वचन? बांधकामाचं परीक्षण होणार. आणि कसं होणार? अग्नीच्या द्वारे प्रत्येकाच्या बांधकामाचं परीक्षण होणार. ज्या कोणाचे त्या पायावर म्हणजे येशू ख्रिस्त हा एकच पाया, त्याच्यावर मी माझं बांधकाम केलं. येशूचं बांधकाम करा. येशूची काय इच्छा आहे? येशूची काय इच्छा आहे? जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सर्व जाऊन सृष्टीला घोषणा करा. सुवार्तेची घोषणा करायची, प्रभूची घोषणा करायची. प्रभूचं सामर्थ्य महान आहे. ज्यावेळेस आम्ही त्याची घोषणा करतो ना, प्रभूला मोठा आनंद होतो. आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगतं. काय म्हणतं वचन? ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. ज्या कोणाचे काम त्या पायावर टिकेल त्याला काय आहे? मजुरी आहे. काय मजुरी आहे? काय मजुरी आहे? जर आम्ही वचन वाचलं तर काय मजुरी आहे?
सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला काय मजुरी आहे? प्रभूचं वचन सांगतं. प्रभूच्या वचनात विश्वास नाही. आम्ही एका ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये वाचतो मत्तई सुवर्तमान, आणि त्यामध्ये पण असं म्हटलेलं आहे की आम्हाला काय मिळणार आहे. मत्तई सुवर्तमान 19:27-30 आहे का बघा. मत्तई सुवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 27 आणि 30 वचनामध्ये प्रभूचं वचन काय सांगते पहा. त्या ठिकाणी ज्या कोणाचे काम टिकेल त्याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे आणि मजुरी मिळणार आहे. त्याला मजुरी मिळणार आहे. आणि ज्या कोणाचे काम टिकणार नाही, जळून जाईल, त्याचा मात्र तोटा होणार. किती पण हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड केलेलं आहे. तुम्ही मोठे मोठे प्रार्थना केली, गाणं गायलं, नाचले, सगळं केलं, आणि त्या दिवशी म्हणले प्रभू मी तुमच्या चर्च मध्ये गेले होते, तिथं जीवन पार्टनरनी असाच वचन आम्ही ऐकत होते. दर बुधवारी जात होते, शुक्रवारी पण जात होतो आणि रविवारी पण जात होतो. मग मी तर प्रभू मला माहिती आहे. प्रभूने मग प्रभू स्पष्ट म्हणणार आहे मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. कारण का? तर याचं वचन, प्रभूचं वचन सांगतं भूत काढले, रोग बरे केले, म्हणून मी स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात असेल. जीवनाच्या पुस्तकामध्ये कधी नाव येते? मी जर जाऊन सुवार्ता सांगितली, मी जर जाऊन देवाचं वचन बोललो, मी जर जाऊन जे बंधनात आहेत, जे अस्वस्थ मनाचे आहेत, जे बेचैन झालेले आहेत, अशांसाठी मी विनंती केली, याचना केली. 2 शब्द प्रभूच्या वचनात मी त्यांना सांगितलं, माझं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशूला. वाचत असताना काय म्हणते पहा वचन. मत्तई 19:27 ना. पेत्राने त्याला म्हटले पहा आम्ही सर्व सोडून. पेत्र देवाचा दास आहे, देवाने निवडलेला आहे, देवाने पाचारण केलेला आहे. प्रभू संती प्रश्न करत आहे. काय म्हणतो पेत्र? प्रभूला म्हणतो पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? काय म्हणते? सगळे सोडून आम्ही आपल्या मागे आलो, आम्हाला काय मिळणार? काय मिळणार? बायबल सांगते देवाचं. पुढे 30 वचनापर्यंत वाचा. येशूने त्यास म्हटले काय मिळणार मला? देवा निवडलेल्या माणसाचा प्रश्न आहे. शिष्यांपैकी प्रभूच्या जवळचा आहे. प्रभू ज्याच्यावर मंडळी बांधणार होता, ज्याच्यावर मंडळी नेमला होता, प्रभू म्हणतो आता यापुढे तुला शिकवण नाही तर तुला पेत्र म्हणतील. पेत्र याचा नाव आहे खडक, यावर मी आपली मंडळी बांधेल. आणि तो म्हणतो प्रभू मी सर्व सोडून आपल्या मागे आलो, आता मला काय देणार? पुढे काय म्हणतो प्रभूचं वचन पहा. येशूने त्यास म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीमध्ये पुन्हा जेव्हा प्रभूचा येणं होणार, पुन्हा प्रभूचं नवीन आकाश, नवीन पृथ्वी, मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले कोण कोण आले? आता प्रभूच्या मागे येणारे कोण आलेले कोण कोण आहे? तुम्ही आणि प्रभूच्या मागे आलेल्या बहिणी आहे, भाऊ आहे आणि प्रभूच्या मागे आहे. प्रभूचं वचन सांगतं माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून 12 वंशाचा न्याय निवाडा करा. हालेलुया. किती मोठा आशीर्वाद, किती मोठा आशीर्वाद आहे. काय मिळणार आहे? जे माझ्या मागे आलेले आहेत ते 12 वंशाचा काय करणार आहे? न्याय निवाडा करणार आहे. आणखी ज्या कोणी घरे काय आणखी काही लोकांनी, काही बहिणींनी, काही भावांनी घर, भाऊ बहिणी, बाप आई मुले किंवा शेती माझ्या नावाकरता सोडली आहे, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन आमेन. काय मिळणार आम्हाला? प्रभूच्या मागाला आता काय मिळणार? मी आमचा भाऊ तानाच्या अन्य आमचा उद्याचे भाऊ आहे. किती लांब आहे? घेरडी सांगोल्याच्या तिकडे त्या बाजूला आहे. तिकडून आले. शेती आहे, जनावर आहे, गुरढोर आहे, शेरडा मेंढर आहे, सगळं सोडून
प्रभूच्या अंगणात. हालेलुया. मग सोडून म्हणजे काय, जाऊ दे कुठं जायचं तिकडे असं आहे का? नाही, त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आज मला प्रभूच्या घरी जायचंय, आज मला प्रभूला वेळ द्यायचा आहे. जर आम्ही प्रभूला वेळ दिला, प्रभू बायबल काय सांगते, शेवटच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांना विशेष करून काय आहे, अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. एवढंच नाही, आम्ही पाहतो ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि येशूवर विश्वास ठेवा, असं प्रभूचं वचन सांगतं. अजून आम्ही त्याच्या मागानंतर काय आहे, तर ह्याच अध्यायामध्ये मी वाचतो, योहान 14 आणि 3 वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये मी वाचतो की पहा, जर आम्ही त्याच्या जवळ आहे, जर आम्ही त्याच्या मागे आलेला आहे, जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, प्रभूचं वचन, प्रभूने आम्हाला एक अभिवचन दिलेलं आहे. काय म्हणतो पहा प्रभूचं वचन, आणि मी जाऊन मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन कुणाला कुणाला जवळ घेईल, कुणाला जवळ घेईल, जे त्याच्या मागे आलेले आहे सगळं सोडलेलं आहे. हो, सगळं सोडून जे येशूच्या मागे आलेले आहेत ना, बायबल सांगतं काय म्हणते वचन, प्रति वाचा, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल. कशासाठी? तुम्हाला मी आपल्या जवळ घेईल. कशासाठी? 12 अंशाचा न्याय करण्यासाठी. हालेलुया. आज आम्ही प्रभूच्या मागे आलेले आहे, आम्ही प्रभूच्या मागे झालेले आहे. प्रभू आमचा तारणारा आहे, प्रभू आमचा उद्धारक आहे, परमेश्वर आमचं कार्य करणारा देव आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं, विश्वासने प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. मी जाऊन तर तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल. कशासाठी? या जवळ घेईल यासाठी की जेथे मी आहे सगळं टाळी बजाव. हालेलुया. आहे तिथं माझा प्रभू आहे, तिथं मी. याच्यासारखा आशीर्वाद कोणता आहे? बायबल सांगतं, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं, त्या दिवसामध्ये प्रभूचं वचन सांगतं, त्या दिवसामध्ये सर्वजण राजासमोर उभारणार. सर्वजण राजासमोर उभारणार. किती जण उभारणार? राजासनासमोर किती जण उभारणार? कोण पण नाही उभारणार. प्रभूच्या समोर त्या दिवसामध्ये कोण कोण उभारणार? समजलं का नाही? त्या दिवसा न्यायाच्या सणासमोर सर्वजण उभारणार. तुमच्यापैकी कोण कोण उभारणार? इलाय भाऊ नाही उभारणार? इलाय भाऊ उभारणार का नाही? का? आमेन. किती जायचं अंडरलाईन करायचं सुमित भाऊ. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या लोकांना दंड आलेला नाही, तिथे उभारायचं नाही. आम्ही कुठं उभारणार आहे? जेथे मी आहे, जेथे मी आहे तिथे तुम्ही असायला पाहिजे. आमेन. हालेलुया. एवढं पलीकडच्या बहीण मोडाला समजलं ना, आपण गेले समजा, हम पार हो गए. आमेन. आणि एवढं तरी वचन पाऊल म्हणतो, आता माझी धाव संपली. का? मंडळामध्ये सेवा केली, पूर्ण झालं, सांगितलं, आणि मग प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने आहे. प्रभूचं वचन सत्य आहे. काय म्हणतं प्रभूचं वचन? ज्यांनी माझ्याकरता घर दार भाऊ बहिणी शेती बाडी जॉब सगळं सोडलं आणि माझ्या मागे आलेलं आहे, याचं कारण काय? जेथे मी आहे तिथं कसं आहे आम्ही? मग तिथं काय आहे? स्टोव पेटवायचा नाही, चूल पेटवायची नाही, गॅस लावायचा नाही, काय पण नाही. भूक लागली की काय करायचं? स्तुती स्तवन रात्रंदिवस निरंतर चालू आहे. हालेलुया. हालेलुया. देवदूत आपले पंख फडकणार, त्यामधून वाद्यांचा आवाज येणार, तुम्ही आणि मी गात राहणार. मी तर प्रभूला नेहमी म्हणतो, हे खुदावंदा मैं गीत गाता रहूं और तू सुनता रहे. हालेलुया. मैं गीत गाता रहूं और तू सुनता रहे. आम्ही तिथं गीत गाणार, प्रभू ऐकणार.
आम्ही गीत गाणार, प्रभू ऐकणार. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं, देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही. प्रभूची इच्छा हीच आहे. कोणती आहे? तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आजच तारणाचा दिवस आहे, आजच मोक्षाचा दिवस आहे, आजच प्रभूला हाक मारण्याचा दिवस आहे, आज प्रभूला आपलं सकून घेण्याचा दिवस आहे, आज प्रभूला आमच्या अंतःकरणामध्ये घेण्याचा दिवस आहे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, याचं कारण एकच आहे, का पहा मी जिथं आहे तुम्ही असायला पाहिजे. हालेलुया. जी परमेश्वराची निर्मिती आहे, जे परमेश्वराने आपल्या श्वासामधून, आज परमेश्वराने आपल्या हातामधून तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे, त्या प्रभूची इच्छा आहे कुणाचा नाश नाही, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रभूची इच्छा आहे माझे लोक माझ्या जवळ असावे, माझे लोक जे आहेत ते माझ्या जवळ असायला पाहिजे. प्रियानो, तुम्ही आणि मी धन्य आहे की आज आमचं तारण झालेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे. जर यहुदी लोकांनी जर प्रभूला तेव्हा स्वीकारलं असतं, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला असता, येशू माझा उद्धार करताय, आमचा मसीहा आहे असं जर स्वीकारलं असतं, आजपर्यंत तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत सेवा आली नसती. परंतु प्रभूची स्तुती असो, ही देवाची इच्छा आहे कुणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून आज देवाच्याने आमची ओळख झालेली आहे, प्रभू आम्हाला भेटलेला आहे, प्रभूच्याने आमची ओळख झालेली आहे. ही प्रभूची कृपा आहे. आणि मग प्रभूची इच्छा आहे, पुष्कळ सेवक आहेत, पुष्कळ सेविका आहेत, प्रभूमध्ये ते वाढलेले आहेत, प्रभूमध्ये वाढलेले आहेत. वाढत असताना आज ते प्रभूपासून दूर गेलेले आहे, लांब गेलेले आहे. प्रभूजवळ आम्ही तीच प्रार्थना केली पाहिजे. कशासाठी लांब गेलेलं आहे? एकच आहे, माझ्या मागे इतके लोक आहेत, माझ्या मंडळीमध्ये एवढे लोक आहेत, या गोष्टी किती लोक मंडळीमध्ये आहेत याला महत्व नाही, किती लोक माझ्या जवळ आले याला महत्व नाही, किती लोक माझ्या मंडळीमध्ये तारलेले आहेत, किती लोक माझ्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, किती लोकांचं तारण प्रभूने केलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि मग प्रभूची इच्छा काय आहे? जाऊन सुवार्तेची घोषणा कर. प्रभू येशूचं नाव त्यांना समजलं पाहिजे, प्रभूचं सामर्थ्य त्यांना समजलं पाहिजे. आणि मग प्रभूची इच्छा आहे, देवाने मला निवडलं, का निवडलं आहे? प्रभूची इच्छा आहे, प्रभूची इच्छा आहे की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावा. प्रभूची इच्छा आहे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, आणि मिखाच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय वाचतो, त्याच्यामध्ये देवाने जे आम्हाला सांगितलेलं आहे, हे मनुष्या बरे ते तुला दाखवलेलं आहे. बरं आणि वाईट आम्हाला देवाने दाखवलेलं आहे, परंतु मनुष्य नेहमी वाईटाकडे पळतो. जे त्याला करायचं असते ते करत नाही, आणि जे नको करायचं त्याच्या मागे पळापळी करतो. आज आम्ही कशाच्या मागे पळायचं? आज आम्ही कुठल्या जगातल्या गोष्टी देव तुम्हाला देणार, तुम्हाला कशा देणार? ते पण उत्तमात उत्तम जे आहे. बायबल सांगतं, तरुण सिंहाला बाण पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत. आज प्रभूला शरण जाणे याचा अर्थ काय? प्रभूला माझं जीवन प्रभूला माझं जीवन मी समर्पित करणार. यासाठी प्रभूला आमचं जीवन समर्पित करतो. प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि मग प्रभूला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, आम्ही देवाचा गौरव केला पाहिजे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने करायला, त्याची उपासना जी आहे आत्म्याने करायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन अत्यंत विश्वास नाही. मग ते 18 मध्ये मी पाहतो, परमेश्वराने दिलेला जो आशीर्वाद आहे, परमेश्वराने दिलेली जी कृपा आहे, ती कृपा व आशीर्वाद आमच्यापासून पुरी काढून घेऊ शकत नाही. जर मी प्रभूच्या जवळ आहे, प्रभूची इच्छा आहे मी प्रभूच्या जवळ पाहिजे, मी प्रभूच्या जवळ पाहिजे, तर आम्ही प्रभूला धरलं पाहिजे. प्रभू काय करणार? आम्हाला जे उत्तमात उत्तम आहे ते देणार आहे. काय म्हणते पहा, मग ते 18 वाचत असताना त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येते. काय म्हणते पहा, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले ते जाईल. स्वर्गात मोकळे केले जाईल. आम्ही काय मोकळे करणार? आम्ही काय मोकळे करणार? प्रभूचे बंधनात आहे, जे अस्वस्थ आहे, ज्यांचं अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे, ज्या अंतःकरणामध्ये क्लेश आहे, जे बंधनात आहे. प्रभूचं वचन सांगतं, पहा मी तुम्हाला तुमच्या शत्रू पुढे काय करतो? आमचा शत्रू समोर आहे, आमचा शत्रू समोर आहे. घातपात करायची त्याची इच्छा आहे, तो संपवण्याचा प्रयत्न आम्हाला करताय. परंतु प्रभूचं वचन सांगतं, मी तुमच्या शत्रू पुढे मी तुम्हाला ताट वाढतो. ताट वाढणं म्हणजे साधी गोष्ट नाही.
समोर संकट आहे, समोर विरोधी उभारलेला आहे, समोर प्रश्न उभारलेला आहे आणि प्रभूने आम्हाला ताट दिलेलं आहे, प्रभूने आम्हाला भाकर दिलेला आहे, प्रभूने आम्हाला जेवण दिलेलं आहे. प्रभूचं वचन सांगतं कोणत्याही आकस्मिक आलेल्या संकटाला घाबरू नको, कारण मी परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या संगतीत चालणारा देव आहे. आणि म्हणून आज आम्ही एक गोष्ट केली पाहिजे, प्रभू माझ्या बरोबर आहे, प्रभू माझ्या संगती आहे. माझं मन अस्वस्थ झालेलं आहे काय, बहिणीचं मन अस्वस्थ आहे, भावाचं मन अस्वस्थ आहे. आम्ही काही नाही करायला पाहिजे, आम्ही एकच गोष्ट करायला पाहिजे. कोणती गोष्ट करायला पाहिजे? आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. येशूला काय देण्याची गरज नाही, येशूला काही देण्याची गरज नाही. एकच आहे, कोणता आहे? तुमचा आणि माझं हृदय जे आहे प्रभूला समर्पित करायचं आहे, प्रभूला देऊन टाकायचं आहे. ज्यासाठी प्रभूला आमचं हृदय देतो ना, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून आमच्यापैकी आज कोणी दुःखात आहे, कुणी त्रासात आहे, कुणी कष्टात आहे, कुणी बंधनात आहे, काही करायचं नाही. बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना करावी, प्रार्थना करावी म्हणजे देवाबरोबर बोलावं. तेव्हा आज माझ्या मुलीचा प्रश्न आहे, तेव्हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे, माझ्या वडिलाचा प्रश्न आहे, माझ्या भावाचा प्रश्न आहे, माझ्या पत्नीचा प्रश्न आहे, माझ्या पतीचा प्रश्न आहे, माझं कुटुंब तुझ्या हातात येत आहे. आज प्रभूचं वचन सांगतं जर तुमच्या समोर प्रश्न आहे तर प्रभूचं वचन सांगतं तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना एवढीच नाही, पुढे जाऊन अजून सांगतंय तुमच्यापैकी दुःखनायत आहे का तरी प्रार्थना करावी, तुमच्यापैकी कोणी दुःखी आहे का त्यांनी देवाजवळ स्तुती आराधना करावी. मंडळीतल्या वडील लोकांना बोलवावं, त्यांनी देवाच्या लोकांना बोलवावं, म्हणजे ते येऊन तुमच्या घरी हात ठेवून प्रार्थना करतील. परमेश्वर त्या क्षणाला तुम्हाला तुमच्या बंधनातून वचन आहे, आपल्याला विश्वास सत्य आहे आणि सामर्थ्य दिलेलं आहे. प्रभू परमेश्वर करू या वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद असो. देवात्मा आहे, त्याच्या उपासकाने आज आम्ही आत्म्याने प्रार्थना करतो, आत्म्याने देवाबरोबर बोलत असताना प्रभू सहाय्य करणार आहे. परमेश्वर अद्भुत रीतीने कार्य करणाऱ्या